अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या भारत देशाची कुलदेवता ही माता पार्वती व कुलदैवत हे भगवान महादेव आहेत. आता महादेवांचे वर्णन करायचे झाल्यास भारतामध्ये शंकराची 12 ज्योतिर्लिंग व अनंत शिवमंदिरे आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक प्रांतात कुलदैवत मानली जातात. काही घराण्यात शंकर हे कुलदैवत असून बहुजन समाजात शंकरांचा अवतार खंडेराया यांना मानला जातो. आंध्र प्रदेशामध्ये हिंदू कुलदैवत म्हणून खंडेरायालाच मानतात. पांडुरंगाबरोबर हेही दैवत कर्नाटकातून इकडे महाराष्ट्रात आले व त्याला सर्वांनी आपले कुलदैवत मानले. अश्विनामध्ये देवीचे नवरात्र साजरी करतात, तर खंडोबाचे मार्गशीर्ष प्रतिपदा ते चंपाष्टमी हे मल्हारी षडरात्र करण्याची व कुलधर्म करण्याची परंपरा सर्वत्र आहे. महाराष्ट्रात सामान्य मराठी मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करतात. हा मूळ देव कानडी असल्याने येळकूट म्हणजे 6 कोटी भक्त असलेल्या देवा तुला माझा नमस्कार असा येळकोट या शब्दाचा मूळ कानडी भाषेत अर्थ आहे. महाराष्ट्रात जेजुरी, पाली, दावडी, निमगाव अशी खंडेरायांची 15 प्रमुख केंद्रे आहेत. ही देवता शंकरांचा अंश असल्याने ती भोळी, निर्मळ व प्रेमळ असून राग लवकर विसरते. तेव्हा सज्जन हो, आपल्या या लाडक्या कुलदेवताची उपेक्षा करू नये. तसेच ज्या घराण्यात शंकराची प्रत्यक्ष सेवा कुलदैवत म्हणून केली जाते त्या घराण्याने त्यांच्या शंकरांच्या मूळ ठिकाणी जाऊन आपली सेवा रुजू करावी. या कुलदेवतेच्या सेवेच्या अनुषंगानेच पुढे या युगाच्या मुख्य देवतेकडे जाण्याचा रस्ता आणखी सोपा होतो. तो असा की श्री दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्याकडे आलेल्या भक्तांची सेवा घेताना ते आधी विचारतात की आपण आपल्या कुलदेवतेची सेवा, आशीर्वाद व संमती घेऊन आलात का, असे प्रथम विचारतात. जर यातले काही केलेले नसेल तर ती सेवा अनामत खात्यात जमा होते. यासाठी हा अतिगुह्य विभाग प्रत्येक साधकाने हृदयी धरावा. आपले ध्येय लवकरात लवकर साध्य करून घ्यावे. अनादिकालापासून अनेक दुष्ट शक्तींच्या त्रासापासून संरक्षणासाठी जे अनेक मार्ग धर्मसंस्थापकांनी, देवांनी, ऋषींनी तसेच मीमांसकारांनी, भाष्यकारांनी, त्याचबरोबर सत्पुरुषांनी व पूर्ण ब्रह्मरूपी देवतांनी सांगितले आहेत. त्यामध्ये कुलदेवता, कुलदैवत, गोत्र, प्रवर व इष्टदेवता, ग्रामदेवता आदींचे उल्लेख केलेले असून प्रत्येकाने कुलदेवता, कुलधर्म, कुळाचार पाळून इष्टदेवता, ग्रामदेवता यांना प्रसन्न करून आपले जीवन सुखी करण्याचे मार्ग धर्मप्रणीत व शास्त्रप्रणीत आहेत. त्यामध्ये कुलपुरुषाकडून किंवा कुलस्त्रीकडून कुसंगतीमुळे, कुविचारामुळे किंवा दुर्व्यसनामुळे सेवेचा लोप होतो व अनेक दिवस त्या देवतांना हविर्भाग, सेवा, भक्ती, पूजा न मिळाल्यामुळे असंतुष्ट होतात. ज्यांच्या संरक्षणाची हमी घेतलेली आहे त्यांच्यावरच कोपतात व त्यांच्या अनर्थाला कारण होतात. तो या त्या देवदेवतांचा दोष नसून त्या कुलातील कुलपुरुषाचा तो अक्षम्य अपराध असतो. अशा वेळी जर त्या कुलाच्या चालकांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते कुल भयानक संकटात सापडते. आज या महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या ज्ञानी म्हणविणाऱ्या काही महाभागांना आपली कुलदेवता, आपले कुलदैवत, आपले गोत्र, आपले देवक हे अजिबात माहीत नाहीत. मग मुले कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला नापास होणे, घराच्या चालकाला बाटलीचे व्यसन लागणे, मुलींनी मिश्र विवाह करणे, अशा तऱ्हेने एखाद्या चांगल्या घराण्याची वाट लागणे हे नित्य प्रकार डोळ्यासमोर घडतात. व अति झाल्यावर काही ज्योतिषी काही ग्रहांची अंतर्दशा, महादशांची त्यांच्यासमोर कुंडली ठेवून पोपटपंची करतात, तर काही मांत्रिक ताईत मंत्रप्रयोग करून गैरसमज करून देतात आणि त्यामुळे अधिकच निराशा त्या कुटुंबाच्या पदरी पडते. बोलता बोलता त्या कुटुंबाची धूळदाण होते आणि मग कोणाच्या तरी माथी ते संकट मारून ते कुटुंबीय दुःखाच्या खाईत कारण नसताना गटांगळ्या खातात. याकरिता प्रत्येक जाणकार व्यक्तीने आपण कोण आहोत, आपला वंश कोणता, आपले गोत्र कोणते, आपली कुलदेवता आणि कुलदैवत कोणते, तसेच त्यांचे कुलधर्म, कुळाचार कोणते व इष्टदेवता, ग्रामदेवता कोणत्या हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
हल्लीच्या काळामध्ये पुरुषाला कामामुळे व अतिशय धावपळीच्या जीवनकलहामुळे वरील सर्व संकेत पाळणे कठीण जाते. परंतु आजच्या काळातील कुलस्त्री, मुले, मुली, पुरुष, इतर सारी कुटुंबीय मंडळी यांच्या वेळेचा आपण जर बारकाईने अभ्यास केला तर सर्वस्वी एकटी कुलस्त्री ही कुलदेवता, कुलधर्म, कुळाचार यांचीही पूर्ण सेवा करू शकते. तसेच त्यांचा सर्व दोष घालवून उलट त्यांचे प्रेम व कृपा संपादन करून तसेच कुटुंबियांना सदाचार, नीती, धर्म, संस्कृती, शिष्टाचार यांचे संगोपन आणि संवर्धन करून आपल्या पतीच्या संसारात खऱ्या अर्थाने सहभागी होता येईल. म्हणूनच कुलस्त्रीला सनातन धर्माने सहधर्म सहचारिणी म्हटले आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.